आजच्या पिरियडमध्ये पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत. कालच्या पिरियडमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 मधील प्रश्न क्रमांक 8 ही सोल्युशन पाहिलीत, त्यावर चर्चा केलीत, त्यावर आधारित काही उदाहरणंसुद्धा सोडवायला दिली होती, ती तुम्ही निश्चितच सोडवली असाल. आता याच प्रॅक्टिस सेट 3.2 मधील प्रश्न क्रमांक 9 आणि 10 थोड्याशा वेगळ्या स्वरूपाचे आहेत. आता आजच्या पिरियडला आपण या दोन प्रश्नांविषयी थोडंसं डिस्कस करू. सो यू राईट प्रॅक्टिस सेट 3.2. क्वेश्चन नंबर 9. सराव संच 3.2 मधील प्रश्न क्रमांक 9. इन द नॅचरल नंबर्स from 10 to 250, from 10 to 250, 10 ते 250, comma, how many are divisible by 4? How many are divisible by 4? So this is our question. 10 to 250, 10 ते 250 या नैसर्गिक संख्येमध्ये 4 ने भाग जाणाऱ्या एकूण किती संख्या आपल्याला काढायच्यात. आता 10 पासून ते 250 पर्यंत 4 ने भाग जाणाऱ्या जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्यांची एक एपी आपण प्रिपेअर करायची, एपी तयार करायची. आणि ती तयार करत असताना याप्रमाणे सोल्युशन राईट करायचं. द एपी ऑफ नॅचरल नंबर्स from 10 to 250 are divisible by 4. Is as. So which is first term in that AP? 12 is the first term. The next 16, next 20, comma, dot, comma. Then last, which is last term? Which is last number? That number divisible by 4. 998. 250. 250 च्या 250 ला 4 ने भाग जातो का? नाही. 249 ला जातो का? नाही. 248 ला जातो ना. So 248 is the last number in this AP. AP कशी तयार करायची लक्षात येईल. संख्या कुठून कुठपर्यंत आहे? 10 ते 250. आता 10 ते 250 पर्यंतच्या अशा संख्या आपल्याला शोधायच्या की त्या 4 ने भाग जाणारे आहेत. पहिल्या 10 ला भाग जातो का 4 ने? नाही. 11 ला जातो का? नाही. मग पहिली संख्या कोणती मिळाली? 10 ते 250 मधील 4 ने भाग जाणारी पहिली 12. 13 ला जात नाही, 14 ला नाही, 15 ला नाही. त्यानंतर कोणती? 16. 4 ने वाढवायची. त्यानंतर 20, त्यानंतर 24, त्यानंतर 28. किमान प्राथमिक स्वरूपामध्ये पहिल्या 3 आपण दाखवायच्या. त्यानंतर कॉमा, डॉट. त्यानंतर शेवटची फाइंड आउट करायची, शेवटची शोधायची. 250 ला 4 ने पूर्ण भाग जात नसतो, 249 ला नाही. त्यानंतर कोणते? मग 248. सो दिस इज आवर एपी. व्हॉट टाइप ऑफ दिस एपी? द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 टू 250 डिव्हिजिबल बाय 4. 10 ते 250 या नैसर्गिक संख्येमधील 4 ने भाग जाणारी ही आपण एपी तयार केली. देन फ्रॉम दिस एपी write the data. Which is first term? First 12. 12 is the first term. Then what is the common difference of this AP? 4. So D is equal to 4. Then last term, that is denoted as TN. E is equal to 248. Then what we have to find out? Small n. So N is equal to question mark. So this is our data. Then again using this formula, TN is equal to A plus in a small bracket n minus 1 into d. आता या सूत्रामध्ये आपल्या डाट्यामध्ये किमती ठेवून टाकायच्या. TN 248 is equal to 12 plus in bracket n minus 1 into 4. 248 plus 12 getting left minus 12 is equal to in bracket n minus 1 into 4. Then 248 minus 12, 236 is equal to
n again in bracket n minus 1 into 4. 4. Then now 236 divided by 4 is equal to n minus 1. 236 ला तर 4 ने भागू आपण. 4 पंचे 20, 4 9 36. So 59 is equal to n minus 1. Then n is equal to 59 plus so 1. minus 1 getting left plus 1. Therefore n is equal to 60. N means the number of turns in this AP are divisible by 4. Then write answer in detail. There are 60 numbers are divisible by 4. There are 60 numbers are divisible by 4 from 10 to 250. From 10 to 250. Okay. Then now last question in this practice set. In an AP, seventeenth term is 7 more than 17th term is 7 more than its 10th term. Comma, find the common difference. आता हा प्रश्न या प्रॅक्टिस सेटमधील इतर सर्व प्रश्नापेक्षा थोडासा वेगळा. काय दिले त्याचाच वापर करायचा आपल्याला. एका एपी मधील 17व्या क्रमांकाचं पद 10व्या क्रमांकाच्या पदापेक्षा कितीने मोर दॅन म्हणजे जास्त, कितीने जास्त आहे 7 ने. आता या दिलेल्या कंडिशन वरून आपल्याला त्या एपी मधील कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा. अर्थ कळाला का? पुन्हा एक वेळेस एका एपी मधील 17व्या क्रमांकाचं पद हे 10व्या क्रमांकाच्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे, तेव्हा त्या एपी मधील आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा. देन राईट द सोल्युशन. आता एखाद्या एपी मधील कुठल्याही क्रमांकाचं पद ए आणि डी च्या फॉर्म मध्ये आपल्याला सहज लिहिता येतं, आहे का नाही? तसं आता 17व्या क्रमांकाचं पद काय होईल? a plus शाबास, a प्लस 16d. आणि 10व्या क्रमांकाचं पद a plus 9d. a plus 9d. 17 term in the form of a and d is a plus 16d. and 10th term in the form of a and d is a plus 9d. 17व्या क्रमांकाचं पद a आणि d च्या स्वरूपामध्ये a अधिक 16d आणि 10व्या क्रमांकाचं पद a आणि d च्या स्वरूपामध्ये a अधिक 9. बाय गिवन कंडिशन दिलेल्या अटीवरून. सो which condition is given? So in this AP the 17th term is 7 more than its 10th term. 17व्या क्रमांकाचं पद 10व्या क्रमांकाच्या पदापेक्षा 7 ने मोठा आहे किंवा जास्त आहे. यावरून आपल्याला त्या AP मधील कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा. कोणता आहे 17व्या क्रमांकाचं पद? T17 is equal to, हे 17व्या क्रमांकाचं पद कसं आहे? 10व्या क्रमांकाच्या पदापेक्षा कितीने जास्त आहे? 7 ने. सो T17 is equal to T10 plus 7. या इक्वेशनचा अर्थ कळायला ना? 17व्या क्रमांकाचं पद बरोबर म्हणजे कसं आहे? 10व्या क्रमांकाच्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. जर लहान जर असेल तर इथं काय असलं असतं? मायनस. इथं जास्त मोर दॅन जास्त असल्यामुळे इथं प्लस. आता T17 माहिती आहे आपल्याला ए आणि डी च्या स्वरूपामध्ये a plus 16d. सो a plus 16d is equal to, then what is the 10th term in the form of a and d? a plus 9d. Again put the 10th term in the form of a and d, a plus 9d. Then plus 7 add this.
then put the variable d terms in left side. d चल असलेले पद आपण डाव्या बाजूला घेऊ 16d plus 9d getting left minus 9d. So both side a get cancel. सुरुवातीला आपण या दोन्ही बाजूचे a काय करू get cancel करू. Then e is equal to 7 as it is. Then 16 minus 9 is 7d. E is equal to 7. Okay. Then d is equal to 7 upon 7. 7 upon 7. Therefore d is equal to 1. D means Common difference. common difference. Then right answer, the common difference of that AP, the common difference of that AP will be 1. Okay. So this is our topic number 2 in this chapter number 3. That is nth term, our general term of an AP. Here A is first term, B is common difference. Then we have to find the any term of that AP using this formula. Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D. Then now see the another most important topic in this chapter. The sum of first n terms of an AP. या पहिल्या मुद्द्यामध्ये आपण एखाद्या AP मधील n व्या क्रमांकाचं पद कसं काढायचं हे पाहिलं. आता एखाद्या AP मधील काही विशिष्ट पदांची बेरीज जर विचारली तर ती आपल्याला काढता आली पाहिजेत. Then write the name of topic. The sum of first n terms of an AP, that is denoted as capital S small n. Capital S small n means S means sum. The sum of first n terms of an AP. So this is the third topic in this chapter. So first we have to prepare the formula for finding the sum of first n terms of an AP. आता nth टर्म tn चा फॉर्म्युला आपण पाहिला. कशाच्या फॉर्म मध्ये होता? A and D. A and D. फर्स्ट टर्म आहे कॉमन डिफरन्स. तसा हा सुद्धा फॉर्म्युला. जर एखाद्या AP चं फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स जर माहिती असेल तर त्या AP मधील पहिल्या काही पदांची बेरीज काढण्यासाठीचं सूत्र if A is the first term, if A is the first term and D is the common difference of an AP. जर A हे पहिले पद आणि D हा सामायिक फरक असेल तर if A is the first term and D is the common difference of an AP, then the sum of first n terms, the sum of first n terms, that is Sn is equal to n upon 2 into in bracket 2a plus in a small bracket n minus 1 into d. This is the formula for finding the sum of first n terms of an AP. आता या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा एखाद्या AP मधील ह्या दोन बाबी जर माहिती असतील आपल्याला, त्या AP मधील फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स जर माहीत असेल तर त्या AP मधील विचारलेल्या कितीही पदांची बेरीज आपल्याला सहजपणे काढता येते. पुन्हा इथे n चा अर्थ काय होतो? आता n ची किंमत, आता n बरोबर जर आपण 3 घेतला तर S3 चा अर्थ काय व्हायला? द सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स. लक्षात आले का? पहिल्या 3 पदांची बेरीज. जर n बरोबर जर आपण 10 घेतलात तर S10, द मिनिंग ऑफ S10 इज द सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स ऑफ एन AP. त्या AP मधील पहिल्या 10 पदांची बेरीज. n ची किंमत जी घ्यायला लागतात ती म्हणजे काय? तेवढ्या पदापर्यंतची बेरीज. लक्षात आले? कळायले? पुन्हा ही बेरीज काढण्यासाठी आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स माहिती पाहिजे. हा एक फॉर्म्युला आहे. जर
ती एपी फायनाईट स्वरूपाची असेल. कुण्या स्वरूपाची असेल? Finite. फायनाईट स्वरूपाची. मग त्यासाठीचा आणखीन एक दुसरा छोटा फॉर्म्युला आहे. द नेक्स्ट सेकंड फॉर्म्युला, if T1 is the first term, if T1 is the first term and Tn means which term? Last term. Last term. And Tn is the last term of an AP. This formula is used for only finite AP. हे जे सूत्र आपण तयार करणार आहोत, हे सूत्र केवळ फायनाईट एपी साठीच वापरलं जातं. त्यामध्ये T1 हे पहिलं पद आणि Tn हे शेवटचं पद असेल. तर देन अगेन Sn means sum of first n terms. Sn is equal to n upon 2 into in bracket T1 plus Tn, first term plus last term. आता या फॉर्म्युल्याचा वापर कोण्या एपीसाठी? फायनाईट एपीसाठी. मात्र इथं एनची किंमत घेत असताना त्या फायनाईट एपीमध्ये पहिल्या पदापासून शेवटच्या पदापर्यंत किती पदं आहेत हे मात्र सुरुवातीला आपल्याला फाइंड आउट करावे लागतात. आणि एखाद्या एपीमधील किती टर्म्स आहेत हे काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला आपल्याकडे? टीएनचा फॉर्म्युला आहे का नाही? टीएनच्या फॉर्म्युल्यामध्ये छोट्या एनची किंमत काय होते? द नंबर ऑफ टर्म्स इन दॅट एपी. ओके. आता एक अगदी सोपे दोन उदाहरण देतो मी. एक इनफायनाईट घेऊ आणि दुसरी फायनाईट स्वरूपाची. फाइंड the sum of first four terms. Find the sum of first four terms of an AP 2, 4, 6, 8, ... आता या एपी मधील आपल्याला पहिल्या 4 पदांची बेरीज काढायला सांगितली. ओके. पहिलं पद कोणतं आहे? 2, दुसरं आहे 4, तिसरं आहे 6, चौथा आहे 8. जर हे पहिल्या 4 पदांची बेरीज तुम्ही जर अशी जर ओरली केलं तर काय होईल? 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20. बेरीज किती आली? 20. या फॉर्म्युल्यानुसार सुद्धा ती बेरीज किती आली पाहिजे? 20 आली पाहिजे. सो प्रिपेअर डाटा. सो राईट द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. सो विच इज फर्स्ट टर्म? 2 is the first term. Then what is common difference? Again 2 is the common difference. किती पदांची पहिल्या बेरीज काढायची आपल्याला? 4 पदांची. Then the value of n is here 4. पहिल्या 10 पदांची काढायची असेल तर यांची किंमत 10. पहिल्या 15 पदांची काढायची असेल तर यांची किंमत 15. ओके. Then S4 is equal to question mark. हा झाला आपला डाटा. Again using this formula first, Sn is equal to n upon 2 into in bracket 2a plus in small bracket n minus 1 into b. Again put the formula, put the values from this data. Sn means S4 is equal to n upon 2 means 4 upon 2 into in bracket 2a means 2 into 2, then plus again 4 minus 1 into the value of d is again 2, whole bracket close. Then 2 into 2, 2 to the 4. So that is equal to 2 into in bracket. So 2 into 2 is 4. सुरुवातीला दोघांचा गुणाकार करायचा. त्यानंतर स्मॉल ब्रॅकेट सॉल्व करायचा. प्लस 3 into 2. Again 2 into in bracket 4 plus 3 into 2 is 6. So that is equal to 2 into 4 plus 6 is 10. Therefore, S4 is equal to 10 20. यायली का बेरीज 20? हे कोण्या एपी साठी झाला हा फॉर्म्युला? इनफायनाईट. ओके. कोणत्या प्रकारचे आहे? इनफायनाईट. आता काही एपी जर फायनाईट स्वरूपामध्ये असेल तर त्या फायनाईट स्वरूपामधील काही पदांची बेरीज काढण्यासाठी किंवा पूर्ण पदांची बेरीज काढण्यासाठी इथं एनची किंमत सुरुवातीला आपल्याला
त्या TN या फॉर्म्युल्याने काढावे लागते. आता एक उदाहरण नंबर 2, एक्झाम्पल नंबर 2. Find the sum of all terms. Find the sum of all terms in an AP. Find the sum of all terms in an AP. 2, 4, 6, dot, 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 comma 20. कोणत्या प्रकारची AP आहे? फायनान्स. ओके. 2, 4, 6 पासून 20 पर्यंत असणाऱ्या एकूण पदांची आपल्याला बेरीज करायची. आता ही बेरीज काढत असताना आपल्याला फर्स्ट टर्म माहिती आहे, लास्ट टर्म माहिती आहे का? आहे का? फर्स्ट टर्म कोणता आहे? 2. लास्ट टर्म कोणता आहे? 20. आणि अशा काही गडबडीमध्ये तुम्ही इथं हा फॉर्म्युला अप्लाय करता. हा फॉर्म्युला आपल्याला लागलीच अप्लाय करता येत नाही. केव्हा करावा लागतो? ह्या n ची किंमत काढून झाल्यानंतर. आता n ची किंमत कशी काढायची? 2, 4, 6 पासून 20 पर्यंत एकूण किती पदं आहेत? सुरुवातीला आपल्याला त्या पदांची संख्या काढावी लागते. मग त्या पदांची संख्या काढून झाल्यानंतर मग हा फॉर्म्युला नंबर 2 अप्लाय करावा लागतो. Then write the data. Again, what is first term? 2. Again, common difference? 2. Then last term is 20. Then first, what we have to find out? Yeah. Shabash. So first we have to find n is equal to question mark, and then next, after finding the n, then putting the value of n, then next using this formula Sn is equal to question mark. First we have to find the value of n. Then first term, common difference, and last term are given in the AP. Then we have to use which formula? TN. Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. Tn 20 is equal to 2 plus n minus 1 into 2. Again 20 in plus 2 getting left minus 2 is equal to n minus 1 into 2. Then 18 is equal to again in bracket n minus 1 into 2. So now 18. आता हे दोन कुठे येतील? भागाकार. बरोबर काय शिल्लक? n minus 1. n minus 1. 2 1 2, 2 9 18. यायला नाही करता बा. Then 9 is equal to n minus 1. Then n is equal to 9 plus 1. N means the number of terms in this AP from 2 to 20. 2, 4, 6 पासून 20 पर्यंत एकूण किती पद आहेत? 10 पद आहेत. मग अशा 10 पदांची आता बेरीज करायची आपल्याला. ते नाव युजिंग दिस फॉर्म्युला नंबर 2. Sn is equal to n upon 2 into in bracket. आता फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहिती आहे आपल्याला, आहे का नाही? जेव्हा पहिलं पद आणि शेवटचं पद माहिती असतं तेव्हा आपण हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. आता इथे n ची किंमत काढली आपण. किती काढली? 10. म्हणजे AP मध्ये एकूण किती पद आहेत? पहिल्या पदापासून शेवटच्या पदापर्यंत 10 आहेत. S10 is equal to 10 upon 2 into in bracket. So which is 2. First term 2 and last term is 20. Again 2 1 2 2 5 10. So that is equal to 5 into 20 आणि 2 किती रे? 22. 22 पंचे 110 ना. So S10 is equal to 110. So what is the sum of this given AP in all terms? 110. कळाले का दोन्ही उदाहरणं? पहिले होतं ते इन्फायनाईट AP साठी, ते अशा स्वरूपात होतं ते फायनाईट AP साठी. किती वेळ झाला? 24 मिनिटं. आता काही संख्येच्या स्वरूपामध्ये जेव्हा आपल्याला त्या AP मधील एकूण पदांची संख्या काढायची असते किंवा त्या AP मधील काही विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला शोधायच्या असतात, तेव्हा थोडासा
गोंधळ होतो आणि कन्फ्युजन होतं. ते कन्फ्युजन होणे, समजा उदाहरणामध्ये 2 ते 10, 2 ते 10 या संख्येमधील 2ने भाग जाणाऱ्या संख्या, कितीने भाग जाणाऱ्या? 2ने. तेव्हा या 6, 8. संख्येमधील एपी 2, 4, 6, ... 10. लक्षात आली का? हा पहिला मुद्दा. कुठून कुठपर्यंतच्या कितीने भाग जाणाऱ्या? 2 ते 10 2 पेक्षा ते 2 10 पर्यंतच्या 2ने भाग जाणाऱ्या. ओके. आता दुसरं उदाहरण पाहिजे पहा. 1 ते 10 पर्यंत, 1 ते 10 पर्यंतच्या 2ने भाग जाणाऱ्या संख्या काढायच्या. कितीने भाग जाणाऱ्या संख्या काढायच्या? 2. आता 1 ते 10 पर्यंतच्या आहेत. 1 ला 2 भाग जातो का? नाही. त्यानंतर पहिली संख्या कोणती येणार? 2 येणार. लक्षात राहिले ना? आणि जी शेवटची आहे 10, हिला 10ने भाग जातो. मात्र त्या एपी मध्ये ही संख्या आपल्याला घ्यावी लागणार नाही किंवा घेता येत नसते. मुद्दा लक्षात राहिला का नाही? आता या संख्येमधील 2ने भाग जाणाऱ्यांची एपी कशी होईल? 1 ला तर 2ने भाग जात नाही, आहे का नाही? पहिली कोणती मग? 2, त्यानंतर 4, त्यानंतर 6, त्यानंतर 8. लक्षात येईल? 10 काय येणार नाही? कारण पहिल्या संख्येला त्या 2ने भाग जात नाही. जर त्या संख्येमधील पहिल्या संख्येपासून त्या शेवटच्या संख्येपर्यंत या दोन्हीपैकी पहिल्या संख्येला जर त्या संख्येला भाग जात नसेल आणि शेवटच्या संख्येला जर जात असेल तर ती शेवटची संख्या त्या एपी मध्ये घेता येत नसते. आता 2 ला 10ने भाग जातो, आहे का नाही? 10 ला 2ने भाग जातो, मात्र इथं 10 घेता येत नाही. समजा यायला लक्षात. आता नंबर 3 मध्ये 2 ते 11, 2 ते 11 या संख्येमधील 2ने भाग जाणाऱ्या संख्या काढायच्या. कितीने भाग जाणाऱ्या? 2. मग पहिल्या संख्येला 2ने भाग जातो, मात्र शेवटच्या संख्येला जातो का? नाही. जेव्हा शेवटच्या संख्येला जात नाही तेव्हा त्या शेवटच्या संख्येच्या अलीकडची संख्या कोणती आहे? 2ने भाग जाणारी? 10. तेव्हा इथं पहिली संख्या आपल्याला घ्यावी लागते. पहिली संख्या आपल्याला इथं घ्यावी लागते. मग या संख्येची एपी काय होईल? 2, 4, 6, ... किती? 10. समजाले ना? त्या दोन्ही मधला फरक आला का लक्षामध्ये? इथं 1 ते 10, मात्र शेवटची संख्या आपल्याला घेता येत नाही. का नाही घेता येत? कारण पहिल्या संख्येला भाग जात नाही म्हणून. आणि या उदाहरणामध्ये शेवटच्या संख्येला भाग जात नाही म्हणून त्या शेवटच्या संख्येची अगोदरची संख्या घेतली. मात्र इथं पहिल्या संख्येला भाग जातो म्हणून पहिली संख्या सोडायची असते का? नाही. तर ती पहिली संख्या आपल्याला घ्यायची असते. तर अशा प्रकारच्या एप्या आपल्याला काही संख्येच्या बाबतीमध्ये तयार कराव्या लागतात. मग त्या प्रश्नाच्या स्वरूपानुसार आपल्याला त्या क्वेश्चनचं सोल्युशन तयार करावं लागतं. तर नाव सी द सम एक्झाम्पल्स इन आवर प्रॅक्टिस सेट 3.3. 30 मिनिटं झालं. आता या मुद्द्यावर आपल्याला सराव संच 3.3 मधील काही उदाहरण सॉल्व करायचे. आता हे उद्याच्या पिरियडला आपण त्यातले काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उदाहरणं सॉल्व करू आणि तुम्ही आजच्या तारखेमध्ये घरी हा मुद्दा पूर्णपणे नीट आणि व्यवस्थित समजावून घेणे. जिथं नाही समजला तिथं तो व्हिडिओ थांबवणे, पुन्हा बॅक जाणे, पुन्हा चालू करणे आणि पूर्ण हा जो टॉपिक आहे हा क्लिअर करणे. आणि या टॉपिकशी रिलेटेड प्रॅक्टिस सेट 3.3 मधील जे उदाहरणं अवघड वाटतील ते उदाहरणं तुम्ही मला सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर कळवले. म्हणजे त्याप्रमाणे मॅक्झिमम ज्या मुलांकडून ज्या जास्तीत जास्त उदाहरणाची डिमांड येईल हे उदाहरणं आम्हाला समजून सांगा. मग ते उद्याच्या पिरियडला आपण घेऊ. ओके, धन्यवाद.